अध्याय दुसरा. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्याय नम. जय 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 महाराज श्री शंकर. भक्तांना जय कल्याण कर. स्मरता होती सुख कर. नमन त्यांना असो हे. श म्हणजे कल्याण तर. कर म्हणजे जो करणार. कल्याण करी जो खरोखर. शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजांस माझी विनंती. आपले चरित्र गहन अति. थक्क होऊन जाते मती. लेखनी काय लिहिली. आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित. लोकही बरेच काही सांगत. विविध साधने अशीही. कोठे लागतसे संगती. कोठे जाणवते विसंगती. कोठे तर वादविवाद होती. कोठे काहीच भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा. त्यातून मार्ग काढावयाचा. अंत कठीण काम हे. तुम्हीच मला सांगावे. तुम्हीच मला सुचवावे. तुम्हीच मला कौल द्यावे. निवाडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्फुरण. करावी कल्पनांची उधळण. लेखन व्हावे रामबाण. स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्यास सरसर. लेखनी चालवी झरझर. लिहून व्हावे भरभर. दिव्य चरित्र आपुले. माझ्या मानवी बुद्धीतुनी. विनंती केली आपुल्या चरणी. आपलीच सारी ही करणी. करते करविते आपण. आपल्या चरणास स्पर्शन. आपला आशीर्वाद घेऊन. वेगात चालले चरित्र लेखन. जय शंकर म्हणून. जन्म झाला माते विन. ऐसे आले का कोठे घडून. मातेचा अधिकार म्हणून. त्रैलोक्यात श्रेष्ठच. माते विन महाराज जन्मले. हे तो अघटित पहा घडले. अयोनी संभव अवतरले. धरणीवरती महाराज. 9 महिने वागविला. ज्या स्त्रीने पोटचा गोळा. त्या स्त्रीच्याच स्तनाला पाना फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालकास जी पोषित. तिलाच पाना असे फुटत. त्रिकाल बाधित सिद्धांत. माते विन जन्म होत नसे. महाराज माते विन जन्मले कसे. पहिला चमत्कार हा असे. महाराजांच्या जन्माचा. माते विन पाना न फुटणार. परी चिमणाजींच्या पत्नीस तर. महाराजांस घेता मांडीवर. पाना फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा. हाच बालक त्या माऊलीचा. सिद्ध सहजच झाले. हीच माता महाराजांची. सिद्ध होतसे सहजची. कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही. चिमुकला बालक पाहुनी. दाटले आनंदाश्रू नयनी. अष्टभाव आले उसळुनी उभयतांच्या मनात. ही वार्ता अंतापुरात वायुयोगाने पसरत. नागरिक सारे चकित होत. वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला. लोकांचा घोळका जमला. तो चिंतामणीच्या घराला. वेढा देऊनी थांबला. लोक पाहती विस्मयाने. चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने. बाजू लागली वासल्ये. मातेस प्रेम पाना फुटला. बाळ दूध पिऊ लागला. कौतुक वाटले सर्वांना. भारावून गेले ते. धन्य चिमणाजी हो भले. आधी त्यांना स्वप्न पडले. स्वप्नाप्रमाणेच सारे घडले. स्वप्न खरे झाले ऐसे लोक वर्णन करती. जे आरंभी दोष देती तेच नंतर भूषविती. चिमणाजीसे या परी. चिमणाजीच्या पत्नीचे पहा इतक्या दिवसांचे. अतृप्त मातृहृदय तिचे. आज तृप्त झाले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा. आनंदाचा मोलाचा. फलश्रुतीचा असेच. झाड लावले हौसेनी. पाणी घातले नियमाने. जर ते न बहरले फळाफुलांनी. काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली. नित्य वैरण तिला घालती. ती जर कान व्यायली. केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल. किंवा हाकलून दिले जाईल. स्त्रीचे कसे होईल. निंदाच होईल तिची. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा. हक्क आहे क्षणभाग्याचा. आधार याच मातृत्वाचा. सर्व जगास असेच.
लोक येती लांबून, चिमणाजीस वदती नमुन, आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक. म्हणती कोण या परी, कोणी म्हणती करुणी विचार. आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार, आला कैलास सोडून. घेऊन बालकाचे दर्शन, लोक आनंदित होऊन, जाती एकेका मागून आपापल्या घरासी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजीही अंतकरणी आनंदून गेला झनी. धन्यता वाटे अत्यंत, तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचारत, फळास आले असावे. नित्य आपण जो उपासिला, नित्य प्रेमाने पूजिला, जप ध्यानाने आळविला, केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊनी आम्हावर. कृपा केली शिवाने, ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्यानेच आपली तृप्ती केली. प्रसाद दिला अपूर्व, याच भगवान शंकराचे, नाव ठेवावे बालकाचे. मन ऐसे चिमणाजीचे, सांगू लागले पत्नीस, लोक काय म्हणतात, मजलाही काय वाटत, सर्व सविस्तर सांगत. तिनेही मान्य केले ते, बाळ माझा कल्याण कर, जगतास असे शुभंकर, नाव ठेवावे शंकर. स्पष्ट तिने सांगितले, चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नावही निश्चित करून समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस, गावातील स्त्री पुरुषांस, आमंत्रणे दिली खास. केली सर्व तयारी अगदी समारंभपूर्वक, बारसे केले जमले कैक, सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरवले शंकर, नाव शंकर ठेवले. बारशास जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून, बारसे याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले, त्यांचे बारसे जे जेवले, त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य जन होते सारे. जय जय प्रभो श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे आम्हा शुभंकर, प्रार्थना चरणी आपल्या. बारसे झाले जोरदार, आनंदून गेले अंतापुर, जो तो ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला. माता बाळास घेऊन, हाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळवून, पाहत राही टकमका. शंकर म्हणता चिमणाजींनी, हात पाय वर करुणी, ओ सतत करुणी, बाळ खेळे आनंदी. आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले, याचे पुरावे अनुभवले. माता पित्यांनी त्यावेळी, पार्वती आणि चिमणाजीचा, काळ आतापर्यंतचा शिवोपासनेत मोलाचा, गेला होता कष्टात. अगदी आतापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्याच सानिध्यात उभयताही रंगले. करी शंकरांचे कौतुक, खेळवून देती त्याला हक्क, खेळणी त्याच्या भोवती कैक, विविधा आकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवीत, मधून पाळण्यात निजवीत, प्रेमाने त्याला झोका देत, मंजुळ गाणी म्हणून. शंकरास गेही केव्हा माता, शंकरास गेही केव्हा पिता, शंकरास घेऊन उभयता, जाती शंकर दर्शना. शंकरास नाहू घाली माता, मातेने शांत पाजविता, झोपी जाई थोपटविता. बाळ कधी न रडले, स्वतः बाळलीला करून, माता पित्यास संतोषवून, येणारही आनंदून. जाती शंकरा पाहून, विविध बाळलीला करून, विविध चाळे दाखवून, सर्वांस सोडिले मोहून. ऐसा बालशंकर, याप्रमाणे शुक्ले दुवत, बाळ विधृष्ण होत. शंकर सवंगडी जमवित, दंग खेळामध्ये, बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांचे कानी पडे.
बोबडे ऐकण्याची सवय जडे, माता पिता दृष्टती. बोबडे बोल पुत्राचे, वाटती लाख मोलाचे. अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच. एवढ्यासाठी कैकांनी व्रत वैकल्ये आचरुणी. तरीही अशा लोकांच्या सदनी कधी न हलला पाळणा. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत. बोबडे बोलवेद वाटत, ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर, आणि स्नान आटोपल्यावर भस्म चर्ची सर्वांग. दृष्ट कोणाची लागू नये, इडा पिडा बाधू नये, नजर कोणाची लागू नये. म्हणून माता काय करी, तीट लावी गालावरी. ओवाळी मीठ मोहरी, मिरच्या उतरवून टाकी सत्वरी. बाळ शंकरावरुणी, शंकराला खेळवीत. माता पित्यांचा दिवस जात, अगदी आनंदात मजेत. दिवस जाई दोघांचा, सकाळी उठे शंकर. स्नान करून लवकर, भस्म लावी अंगावर. गावाबाहेर जातसे, गावाबाहेर अरण्यात. जेथे वनश्री सुशोभित, जेथे सर्वत्र असे शांत. वृक्षाखाली बसतसे, तो वृक्ष कोणता होता, कोणासही माहित नव्हता. सहज शंकर जात होता, तो होता बिल्व वृक्ष. हा बिल्व वृक्ष असत, तेथेच बसणे असे युक्त. जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाही तरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार. माहित असे सर्वांना, बिल्व वृक्षाखाली आसन. पडलेल्या बिल्व पत्रांचे असून, त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासन तास. कधी तर संबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करत, शंकर कोठे गेला असत. वनवन शोधार्थ हिंडत, दमन येती घरास. शंकर संध्याकाळी येत, माता पिता त्यास म्हणत. बाळ तू कुठे अस जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही, करू नकोस काळजीही. मी कोठेही जात नाही, शोधू नका कुठेही. घरातच राहा बसून, त्रस्त न व्हा मज हुडकून. मी येईन आपण होऊन, घरातच असा दोघेही. ऐसे शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत. बाळ केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्व वृक्षाच्या खाली बसत. ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळ वाहत, बिल्व वृक्षाचे पान गळत. ते गिरक्या घेत घेत कडे शंकरांचे मस्तकी. बिल्व वृक्षाच्या तळी धरणी, बिल्व पानांच्या आसनी. शंकर बसले ध्यान लावणी, बिल्व दलेही शिरावर. दृश्य इतकेही सुंदर, कोण वर्णन करणार. कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहत, ते ते काही न सांगत. बिल्व धरणी वायू असत, साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना हिंस्र पशु भेटती नाना. त्यांना पाहुनी मुळीना, भ्याला शंकर कधीही. हिंस्र पशु अत्यंत क्रूर, नुसते त्यांना पाही शंकर. डोळे फिरवून गरगर, निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्यांचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील घाव. शंकराचा असे अवतार, माहित होते पशूंना. जनावरे ही ओळखीत, मनुष्यास मात्र हे न कळत. निष्कारण जीभ विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत, शंकर अंतापुरा गावात. कीर्तन कथा देवळात, चालती तेथे थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकुनी करी भजन. कोठे चालता नामस्मरण, नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत. सर्व कार्यात रंगून जात, नंतर घरी येतसे. शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन. एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी. खेळण्याचे याचे वय, याला कशाचे नाही भय. धन्य असे याची माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो. मंदिरातही भजन करतो.
प्रवचन ऐके प्रेमाने, अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कोठे न मिळत, लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या वागण्यानी लोक गेले हो मोहुनी, जो तो विचार करी मनी, सामान्य बालक नव्हे हा. अंतापुरच्या लोकांत हाच विचार चर्चेला जात, सर्वांना अभिमान वाटत, शंकर आपल्या गावाचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे हा शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार, कोणासही न कळणार योग्यता याची असे पार. मानवी बुद्धी पलीकडे लोक प्रभावित एवढे होत. माता पित्यास सर्व सांगत, माता पिता सर्व ऐकत, आनंद वाटे तयांना. आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे, हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे. सर्व अंतापुर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया. वंदन श्री शंकर महाराजांस. श्री शंकर गीता प्रसादिक ग्रंथ अध्याय दुसरा मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.